नमस्कार श्रोते हो. आज आपण लेखक उत्तम सदाकाळ यांच्या कातळ डोह या कादंबरीचं अभिवाचन करणार आहोत. या कादंबरीचे आपण एकूण 22 भाग केलेले आहेत. या भागापैकी आजचा आपला हा पहिला भाग. कादंबरीचं नाव आहे कातळ डोह. लेखक आहेत उत्तम सदाकाळ. काळा कभिन्न कातळ फोडून रस्ता एखाद्या नागिनीसारखा नागमोडी वळणे घेत शांत पहुडला होता. रस्त्याच्या आजूबाजूचे जंगल आवाज न करता अंग भाजणाऱ्या उन्हामध्ये निश्चल उभे होते. दुपारची वेळ असल्याने उन्हाचा चटका भलताच जाणवत होता. वारा पार पडला होता. झाडाचे पान सुद्धा हलत नव्हते. पाखरे घरट्याच्या निवाऱ्यात चोची मिटवून बसली होती. एरवी त्यांच्या किलबिलाटाने जिवंत वाटणारे जंगल आता एखाद्या स्मशानासारखे शांत वाटत होते. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. जिकडे तिकडे होती फक्त शांतता, भयान शांतता. अशा वेळी या भयान शांततेला चिरत इंजिनाचा घुरघुर आवाज टेकडीच्या चढाच्या बाजूने ऐकू येऊ लागला. आवाजाच्या पाठोपाठ धुरांच्या काळ्या रेषा ओढत एक जीप धीमे धीमे वर येऊ लागली. जीप जशी जशी वर येऊ लागली तसतसे आतील व्यक्तींचे चेहरे स्पष्ट दिसू लागले. आत दोघेजण होते. एक तरुण आणि एक तरुणी. साधारण सारख्याच वयाचे दिसणारे ते युगल एकमेकांना खेटून बसले होते. गाडी चालवणारा तरुण सर्वसामान्य तरुणांसारखाच दिसत होता. सावळ्या वर्णाचा आणि कुरळ्या केसाचा तो तरुण त्याच्या धारदार नाकाने भलताच रुबाबदार दिसत होता. त्याचे डोळे सुद्धा बोलके होते. चेहऱ्यावर हास्याचा तजेला होता. एका हाताने स्टेअरिंग व्हील सांभाळता सांभाळता दुसरा हात त्याने त्या तरुणीच्या खांद्यावर ठेवला होता. ती तरुणी सुद्धा त्याच्या खांद्यावर डोके ठेवून निर्धास्त मनाने त्याला खेटून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर अतीव समाधानाच्या छटा तरळत होत्या. डोळ्यात तृप्तीच्या लाटा उचंबळत होत्या. तिचा गौरवर्णीय गोल चेहरा सुखाने रसरसल्यासारखा वाटत होता. चेहऱ्यावर भुरभुरणारे काळे केस नाजूक बोटांनी दूर सारत ती स्वप्नाळू नजरेने एकटक बघत होती. तिच्या गौर देहाला तिने नेसलेली अबोली रंगाची साडी भलतीच खुलून दिसत होती. तिने माळलेला मोगऱ्याचा गजरा गाडीतील वातावरण धुंद करत होता. धुंद नजरेने कधी त्याला लगटून बसलेल्या तरुणीकडे तर कधी रस्त्याकडे बघत तो तरुण मात्र गाडी चालवत होता. त्याने घातलेला मेहंदी कलरचा टी शर्ट त्या तरुणीच्या आबोली रंगाच्या साडीशी अगदी परफेक्ट मॅच होत होता. गाडी आपल्या धीम्या गतीने चढ चढत होती. गाडी चालवता चालवता तो तरुण हलके स्मित करत पुटपुटला. बाईसाहेबांची समाधी लागली वाटतं. त्याच्या खट्याळ प्रश्नावर ती फक्त खुदकन हसली. उत्तर न देता पुन्हा ती समोर एकटक बघत राहिली. तो तरुण पुन्हा तिला चिडवत म्हटला, भूताबिताने झपाटले की काय तुला? मगापासून बघतोय मी, तू एकदम गप्प गप्प आहेस. मग त्याच्याकडे लटक्या रागाने बघत ती उद्गारली, हे एवढे मोठे भूत शेजारी असताना दुसऱ्या भूताची काय बिशाद आहे मला झपाटण्याची? तिच्या या खोचक उत्तराने तो खळाळून हसला. हसताना त्याचे शुभ्र दात मोत्यासारखे चकाकत होते. त्याच्याकडे खुळावलेल्या नजरेने बघत ती त्याच्या मुखातून उमललेली हास्य फुले नजरेच्या परडीत गोळा करत होती. खरंच आजचा दिवस किती भाग्याचा आहे नाही? ती स्वप्नाळू डोळ्यांनी त्याच्याकडे बघत उद्गारली. का ग, असं का वाटतं तुला? त्याचा प्रश्न. का वाटतं? कारण आज खऱ्या अर्थाने आपण निर्धास्त झालो. आपल्या राजा राणीचा संसार उभा करायला आता कसलीही अडचण नाही. दाटून आलेलं मळब आता दूर झाले. भीतीचा आणि संशयाचा वैशाख वणवा तर कधीच विझलाय. आता सुखाची चैत्र पालवी टवटवू लागल्याची सुचिन्हे मला दिसू लागलीत.
गेली महिनाभर मनाची होणारी होरपळ आता कशी शांत झाली. आजच्या या सोन्याच्या दिवसाने त्याच्यावर चंदनी लेप लावल्यासारखे वाटते मला. म्हणून मला वाटते आजचा दिवस हा दिवस खरोखर भाग्याचा आहे. अगदी बरोबर, तू म्हणतेस त्यात खरोखर तथ्य आहे. मागचा महिना खरंच सत्व परीक्षा बघणारा होता ग. ना सुखाचा स्वाद घेता येत होता, ना सुटकेचा श्वास. सगळं कसं अगदी कोंडल्यासारखं जीवन झालं होतं. मला सुद्धा ते वातावरण अगदी असह्य झालं होतं. पण आज तू म्हणतेस तसे आपण अगदी निर्धास्त आहोत. तुझ्या घरच्यांनी आपल्याला मोठ्या मनाने माफ केले. त्यांचा विरोध मावळलाय. त्यांनी आपले नाते स्वीकारले आता, आणि यातच खूप मोठं सुख आहे. आता राहता राहिला माझ्या घरच्यांचा प्रश्न, आणि तो मी नक्की सोडवीन. मला खात्री आहे त्याच्याबद्दल. पुढच्याच आठवड्यात मी तसे प्रयत्न सुरू करतो की नाही बघस तू. जसे तुझ्या प्रयत्नांना यश आले तसे माझ्या प्रयत्नांना सुद्धा नक्की यश येईल. हो रे विकी, तू म्हणतोस तसंच घडावं, आणि माझी देवाजवळ अशीच प्रार्थना आहे बघ. पण एवढं सारं चांगलं घडून सुद्धा माझा अजून त्याच्यावर विश्वास बसत नाही बघ. वाटतंय हे सारं स्वप्न आहे की काय. आपल्या प्रेमाला टोकाचा विरोध करणारे बाबा आज अचानक इतके शांत कसे झाले, आणि मला याचं सुद्धा कोडं पडले. परंपरांना घट्ट चिकटून बसलेले त्यांचे पुरातन विचार अचानक कसे बदलले. विकी, अरे मला काहीच समजत नाही. खरेच मी स्वप्नात तर नाही ना रे. आऊच. अरे हे काय करतोस विकी. काही नाही, तुला चिमटा काढतोय. तू स्वप्नात नसून सत्यात आहेस हे तुला पटवून देत होतो. चिमटा घेतल्यावर तुला वेदना जाणवल्या याचा अर्थ तू सत्यात आहेस हे तरी पटले ना तुला. विकी खट्याळपणे हसत बोलला. किती जोराने चिमटा काढलास रे विकी. दंड दुखला ना माझा. तक्रारीच्या सुरात माया बोलली. आहारे रडूबाई, एवढ्याशा चिमट्याने दुखावलीस काय. मग तुझ्यासारखी माझी काया राकट नाही. आम्हा स्त्रियांची त्वचा नाजूक असते. तुला एवढ्याशा चिमट्याने जरी फरक पडत नसला ना तरी तो मला कसा सहन होईल. हे बघ, इथे दंडावर कसा लाल व्रण उमटलाय तो. बघू. अरे देवा, माझ्या कोमल नाजूक फुलाला दुखवले मी. थांब ह, मी औषध लावतो त्यावर. विकी तिला अधिक जवळ ओढतच बोलला. आता आणि कसले औषध लावणार तू. औषध लावायला तू काय डॉक्टर बिक्टर आहेस की काय. हो तर मी डॉक्टरच आहे, आणि या माझ्या लाडक्या फुलाचा. मायाला एका हाताने कवटाळत विकी बोलला. ओ डॉक्टर साहेब, स्वतःला सांभाळा. सध्या तुम्ही डॉक्टर नसून ड्रायव्हर आहात हे विसरू नका म्हटलं. नाहीतर पेशंटच्या नादात अपघात करून स्वतःही भरती व्हाल दवाखान्यात. छे, असं नाही होणार. माझ्यातला डॉक्टर जरी खुळावला तरी ड्रायव्हर नेहमीच भानावर असतो. तो नाही चूक करणार कसली. आणि अपघात व्हायला आपण कुठं वेगात चाललोय. जीप किती हळूहळू चालली बघ. विकी, तू बोलण्यात हार मानणार नाहीस हे ठाऊक आहे मला. मायाने विकीला जरा दटावले. आता गाडीने चढ पार केला. आता तिच्या आवाजातील घरघर जरा कमी झाली होती. गाडीचा वेग आता वाढू लागला होता. आजूबाजूच्या वातावरणात मात्र बदल झाला नव्हता. तेच जाळणारे ऊन आणि अंगाला पाझर फोडणारा उकाडा होते तसेच होते. विकी शांतपणे ड्राईव्ह करत होता. माया आता थोडीशी बाजूला सरकून बसली होती. दोघेही भावी आयुष्याच्या सुखस्वप्नांची शब्दफुले आपसात वाटत होते. आणि त्याच वेळी रस्त्यावर मधोमध अस्ताव्यस्त पडलेल्या व्यक्तीकडे मायाचे लक्ष गेले. माया भीतीमुळे जोराने किंचाळली. विकी, अरे पुढे बघ, जीप थांबव. मायाच्या किंचाळण्या अगोदरच विकीने त्याच्या समोरचे दृश्य पाहिले होते. त्याने करकचून ब्रेक दाबले. कर्र करत गाडी त्या व्यक्तीपासून अगदी थोड्या अंतरावर येऊन थांबली. स्टेअरिंग व्हीलवर डोके ठेवून विकी क्षणभर सुन्न झाल्याप्रमाणे बसला होता. त्याच्या हातापायांना कंप सुटला होता. मायाची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. ती सुद्धा घाबरली होती. चेहऱ्यावरचे घर्मबिंदू दोन्ही हाताने निपटत ती समोर बघत होती. रस्त्यावर पडलेली व्यक्ती आहे त्याच अवस्थेत होती. गाडी एवढ्या जवळ येऊन थांबली तरी त्या व्यक्तीची हालचाल झाली नव्हती. विकी, कोण असेल रे तो. मायाने जरा भीतीनेच विचारले. कोणास ठाऊक कोण आहे. आणि अशा भर उन्हात रस्त्यात पडलाय म्हणजे कोणीतरी बेवडाच असेल, नाहीतर एखाद्या गाडीने उडवलेला जखमी असेल. मग आता काय करायचे. काय करणार. त्याला रस्त्यातून बाजूला केल्याशिवाय आपण कसे पुढे जाणार. मी एक काम करतो, खाली उतरून नेमका काय प्रकार आहे ते बघतो.
रस्त्यात पडलेली ती अडचण बाजूला करतो म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. तू गाडीतच थांब, तू खाली उतरू नकोस. विकी मायाला सूचना करत खाली उतरला. माया गाडीतूनच तो काय करतोय ते बघत होती. विकी हळूहळू त्या व्यक्तीजवळ पोहोचला. रस्त्यात पडलेला तो माणूस वयस्करच दिसत होता. रंगाने एकदम काळाढूस, चेहरा दाढीच्या खुंटांनी पूर्ण भरलेला, कपडे मात्र बऱ्यापैकी वाटत होते. तो जखमी असल्याच्या काहीच खुणा दिसत नव्हत्या. त्याच्या शरीरावर साधी खरचटल्याची सुद्धा खूण नव्हती. विकी विचारात पडला, याला नेमके झाले काय आणि अशा उन्हात हा डांबरी सडकेवर कसा काय पडला? दारू तर ढोसली नाही ना याने. विकी विचार करतच त्याच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेऊन वास घेण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच वेळी ती अनपेक्षित घटना घडली. रस्त्यावर पडलेला तो मनुष्य अचानक वर उसळला. आपल्या भरभक्कम हाताचा एक जबरदस्त ठोसा त्याने विकीच्या चेहऱ्यावर हाणला. ओय करत विकी थिंताड उडाला. गाडीतून समोरचे दृश्य बघणाऱ्या मायाला तो हल्ला दिसला. तिच्या मनात धोक्याची पाल चुकचुकली. ती भीतीने जोराने किंचाळली. यव्हाना रस्त्यावर पडलेला तो मनुष्य उभा राहिला होता. चांगलाच धडधाकट शरीराचा होता तो. एखाद्या रान रेड्यासारखा त्याचा अवतार होता. अचानक झालेल्या हल्ल्याने विकी गोंधळला होता. त्यात समोरच्या मनुष्याने मारलेला ठोसा त्याच्या नेमका नाकावरच बसला होता. ठोशात भलतीच ताकद होती. विकीच्या डोळ्यातून खळाखळा पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्याच्या नाकपुड्यांमधून रक्त बाहेर येऊ लागले होते. आपल्या हाताने नाकातून येणारे रक्त पुसत असतानाच तो रानरेड्यासारखा दिसणारा मनुष्य पुन्हा एकदा विकीवर तुटून पडला. विकीला जराही सावरण्याची संधी न देता तो लाथा बुक्क्याने त्याला तुडवू लागला. विकीवरचा तो हल्ला बघून माया किंचाळतच गाडीतून खाली आली आणि ती तीरासारखी विकीच्या दिशेने धावत सुटली. एवढ्यात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडीतून 5-6 तरुण सपासप बाहेर आले. विकीकडे धावत निघालेल्या मायाला त्यांनी मध्येच अडवले. कोण तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? का अडवता मला? मला सोडा, मला जाऊ द्या माझ्या विकीकडे. तो राक्षस कसा मारतोय बघा माझ्या विकीला. नका हो, नका अडवू मला. मी तुमच्या पाया पडते, जाऊ द्या मला. माया हात जोडत त्यांना विनवत होती. ते सगळेच थंड नजरेने तिच्याकडे बघत उभे होते. त्यातील एक जण अतिशय निर्दयी सुरात दुसऱ्या साथीदारांना म्हणाला, तुम्ही दोघे जा रे पांड्याच्या मदतीला आणि त्या हिरोला पक्का बाडवा धरून. तोपर्यंत आम्ही बघतो हिच्याकडे. आदेश मिळताच दोन्ही तरुण विकीकडे धावले. विकीला मारणारा तो मनुष्यही यांचाच जोडीदार होता. निशस्त्र विकीला त्या तिघांनीही मारायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक फटक्याबरोबर विकी ओरडत होता. विकीच्या करुण किंकाळ्या ऐकून माया हंबरडा फोडून ओरडत होती, नका हो मारू त्याला. आम्ही काय गुन्हा केलाय तुमचा? तुम्हाला काय हवंय ते घ्या, पण आम्हाला मारू नका हो. मायाची विनवणी त्या पत्थरदिल इस्मांना द्रवित करू शकत नव्हती. एकाने मायाच्या हाताला पकडले. तशी माया घायाळ नागिनीसारखी त्याच्यावर धावली. ए सोड मला. मायेने त्याच्या हाताला करकचून चावा घेतला तसा तो पिसाळला. चुप बस. त्यांनी तोंडातून इरसाल शिवे हसळत मायाच्या तोंडावर जोरदार लाफा लगावला. त्या फटक्याने मायाच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. तिचा प्रतिकार पावसातल्या ढेकळासारखा विरघळून गेला. तिचा त्वेष थंडावला. डोळ्यात आसवांचा पूर दाटला. ती खाली बसली. लाचार भिकाऱ्यासारखी ती त्या गुंडांची विनवणी करू लागली. पण त्या तरुणांना तिची दया आली नाही. उलट त्यांनी मायाच्या हाताला धरून तिला ओढायला सुरुवात केली. विकी मार खाऊन गलित गात्र झाला होता. त्याचे सर्वांग ठणकत होते. सुजलेल्या चेहऱ्यामुळे त्याला नीट ओरडताही येत नव्हते. त्याचा प्रतिकार संपला होता. तो जमिनीवर निश्चेष्ट पडला होता. त्याची शुद्ध केव्हाही हरपू शकत होती. त्याची ती अवस्था बघून तो रानरेडा म्हणाला, बाद झालं र, हरामखोराला पक्का बुकललाय, आता उचला त्याला. माया आणि विकीला घेऊन हल्लेखोर जंगलात घुसले. एकाने विकीची जीभ रस्त्याच्या एका वळणावर आणून उभी केली. जीभ अशा ठिकाणी उभी होती की तिथून एका खोल दरीची सुरुवात होत होती. हलकासा धक्का देता जीभ दरीच्या रोखाने झेपावली आणि मग तो तरुण जंगलात घुसला. ज्या दिशेने माया आणि विकीला नेले होते त्याच दिशेने तो सुद्धा गेला. बराच वेळ त्या जंगलात मायाच्या करुण किंकाळ्या घुमत होत्या. तिच्या प्रत्येक किंकाळीबरोबर जंगल थरारून उठत होते. हळूहळू तिच्या किंकाळ्या क्षीण होत होत कापरागत हवेत विरून गेल्या. जंगलात पुन्हा एकदा स्मशान शांतता नांदू लागली. रस्ता परत एकदा पहिल्यासारखाच ओकाबोका झाला.